अनुभव स्टडी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक नक्की करा। कोकणातील नदी प्रणाली साधारणतः आपलं कोकण आहे। आपण फक्त कोकणातील बघणार आहे। इथं सगळ्यात मोठं आपण पश्चिम घाट बघितलं होतं, राईट। मोठं पश्चिम घाट, हे पश्चिम घाट महाराष्ट्रातील सर्वात मोठं किंवा प्रमुख जलविभाजक आहे। याचा अर्थ पश्चिम घाटामध्ये उगम पावणाऱ्या काही नद्या या पूर्वेकडे वाहतात, ज्या देश किंवा पठारावरून वाहत असतील, महाराष्ट्र पठारावरून ज्या पूर्ववाहिनी नद्या किंवा पूर्वेकडे वाहत व्हावा। मग त्याच्यामध्ये आपली गोदावरी बघितलं आपण, भीमा, कृष्णा, भरपूर कोयना वगैरे। त्यानंतर या पश्चिम घाटावरती पश्चिम दिशेला जेवढे पण नद्या उगम पावतील त्या सर्वच्या सर्व नद्या आपल्या अरबी समुद्रात जाऊन मिळणार आहेत। हे आहेत आपला अरबी समुद्र, अरबी समुद्र। कथेपर्यंत बघा, कोकण आपला प्रशासकीय विभाग पण आहे, जो मुंबई प्रशासकीय विभाग म्हणतो आपण कोकणाला। कोकणामध्ये एकूण 7 जिल्हे येतात आणि संपूर्ण कोकणामध्ये एकूण 7 जिल्हे येतात आणि संपूर्ण महाराष्ट्राला म्हणा किंवा कोकणाला म्हणा एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लागलेला आहे? 720 किलोमीटर। हे आपण बघितलेलं आहे पूर्वी, सगळं कोकण बघितलेलं आहे, कोकण बघितलेलं आहे पूर्वी। ओके, बघा मग 720 किलोमीटर आहे, म्हणजे इथंपासून इथंपर्यंत पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे 7 जिल्हे आहेत कोकणामध्ये। ह्या कोकणामध्ये असणाऱ्या जेवढ्या पण नद्या आहेत त्या म्हणतो बघा, कोकणातील नद्यांचं वैशिष्ट्य जर म्हटलं, बऱ्यापैकी याचा अर्थ सर्व नद्या या कुठं उगम पावतील? पश्चिम घाटावरती उगम पावतील, पश्चिम घाटावरील पश्चिमे साईडला। ओके, म्हणून त्या पश्चिमेकडे वाहत जाणार आहेत, पहिलं पण। दुसरं, कोकणातील नद्यांची जी काही लांबी आहे ती कमी आहे साधारणतः। का कमी आहे? कारण कोकणची रुंदीच कमी आहे। किती होतं कोकणची रुंदी? साधारणतः 30 ते 60 किलोमीटर साधारणतः कोकणचीच रुंदी आहे। आता ह्याच्या बाहेर कुठे जाणार आहे अजून नदी, है ना? साधारणतः एवढी आहे। आता मग 30 ते 60 किलोमीटर जर कोकणाची रुंदी असेल तर कोकणातील सर्वच्या सर्व नद्या 30 ते 60 किलोमीटरच्याच अंतराच्या असतील का? नाही, वळणाच्या पण असतील काही नद्या, ते लांब पण होतील। कळतं? मग कोकणातील नद्यांचं तिसरं वैशिष्ट्य, दुसरं तुम्हाला माहीत झालं, नद्या यांची लांबी आहे खूप कमी आहे। मग कोकणातील सर्वच्या सर्व नद्यांचं साधारणतः सरासरी जी काही लांबी बघितलं आपण तर हे 50 ते 150 किलोमीटर आहे। कळतं? लांबी कोकणातील नद्यांची लांबी एक 50 ते 150 किलोमीटर। प्रत्येक नदीची लांबी लक्षात ठेवायचं नाही। कोकणामध्ये आपण आज 30 ते 35 नद्या बघणार आहे। टोटल कोकणामध्ये आपण आज 30 ते 35 नद्या बघणार आहे, ज्याच्या बाहेर तुम्हाला पेपरला MPSC विचारतच नाही। कळतं इथपर्यंत? साधारणतः 30 ते 60 किलोमीटरच्या रुंदीमध्ये आणि 50 ते 150 किलोमीटरच्या आसपासमध्ये किंवा सरासरीनं कोकणातील नद्यांची लांबी आहे। कळतं इथपर्यंत? तिसरं वैशिष्ट्य, कोकणातील सर्वच्या सर्व नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, पश्चिमेकडे वाहतील, थोड्याफार असतील ते दक्षिणेकडे किंवा उत्तरेकडे वाहतील, परंतु 99.99% नद्या या कोकणातील सर्वच्या सर्व नद्या म्हटलं तर काय हरकत नाही, सगळ्या पश्चिम वाहिन्या नद्या आहेत। तिसरा पॉईंट, आणि म्हणून कोकणची किनारपट्टी बघा, कोकणामध्ये जेवढे पण नद्या आहेत ना हे सर्वच्या सर्व नद्या समांतर दिशेने वाहतात। याचा अर्थ असा, इथे एक नदी वाहील, इथे एक नदी, इथे एक नदी, इथे एक नदी, इथे एक नदी, अशा असं पिंजून काढलेलं अख्खं कोकण नद्यांनी। म्हणून कोकण किनारपट्टी रिया प्रकारची आहे, है ना? कोकण किनारपट्टी जी आहे ना ती रिया प्रकारची का म्हणतो आपण? कारण प्रत्येक नद्या या समान अंतरावरती इथं वाहतात। टोटल भरपूर नद्या आहेत, भरपूर नद्या आहेत। कळतं इथपर्यंत? म्हणून बघा, एवढ्याच एरियामध्ये आता प्रश्न कसा विचारते तुम्हाला, कोकणाचं किंवा कोकणातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा, असा एक प्रश्न असेल। दुसरं, कोणत्या नदीवरती कोणती खाडी आहे, है ना? कोणत्या ना कोणत्या नदीवरती एखादी खाडी असणार इथं, कोकणातील सर्वच्या सर्व खाड्या। मी तुम्हाला प्राकृतिक भूगोल किंवा कोकण शिकवताना खाडी एक पण सांगितलं नाही, ज्या आपण आज बघणार आहे, टोटल खाड्या सर्वच्या सर्व। कळतं? तिसरं विचारतील, रत्नागिरी जिल्ह्यातील खाड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा, किंवा रायगड जिल्ह्यामध्ये असणाऱ्या नद्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा।
है ना. हे सगळे काय अवघड नाही, ते सगळे एकदम 10 मिनिटाचं काम सगळं. परंतु आपण सांगताना येतं आपण तासभर घेणार आहे आता. हां, रिव्हिजन 5 मिनिटामध्ये. प्रश्न आला तर जास्तीत जास्त 10-20 सेकंदामध्ये तुमचा प्रश्न सुटतो. एवढं सोपं क्लिअर कट होऊन जाईल. कळतं इथपर्यंत? बघा, कोकण नदीचा आता मी एंट्री करतो ह्याला नदी प्रणाली डायरेक्ट. कोकणातील जेवढे पण नद्या आहेत ह्या नद्यांचा विस्तार उत्तरेकडील या ठिकाणी एक नदी आहे अशा दिशेने वाहते. या नदीचं नाव आहे दमनगंगा. दमनगंगा. आता साधारणतः दमनगंगा नदीचा जो काही उगम आहे तो नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात होतं. पेठ तालुका, नाशिक जिल्हा. ओके. दमनगंगा नदीच्या दक्षिणेकडे आता इथं भरपूर नद्या असणार आहेत टोटलमध्ये. आता मला सांगायचं, कोकणाचे किती विभाग आहेत? 2 विभाग. एक उत्तर कोकण, दुसरं दक्षिण कोकण. हे प्राकृतिकदृष्ट्या आपण बघितलं उत्तर आणि दक्षिण. परंतु नदी प्रणाली बघत असताना नदी प्रणालीमध्ये 3 विभाग आहेत त्याचे. एक उत्तर कोकण, दुसरं मध्य कोकण, तिसरं आहे दक्षिण कोकण. कळतं? एवढं का तुम्हाला एवढ्या डिटेलमध्ये विचार नाहीत किंवा उत्तर कोकणामधले कुठले किंवा दक्षिण कोकणातले कुठले वगैरे काय विचार नाहीत. मी लास्टला सांगतो आणि एकदा काय मध्य कोकणामध्ये कोणत्या नदी येतील बाबा, उत्तर कोकणामध्ये कोणते येतील. जर आपल्याला मुख्य 2 प्रकार माहिती असतील, उत्तर कोकण मध्य कोकण, उत्तर कोकण दक्षिण कोकण, तर आपल्याला बऱ्यापैकी येतील. आता उत्तर कोकणामध्ये एकूण 7 जिल्ह्यांपैकी उत्तर कोकणामध्ये किती जिल्हे येतात? 5. पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि रायगड, है ना. त्यानंतर राहिलेले 2 जिल्हे आहेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, जे दक्षिण कोकणामध्ये येतील. आता रत्नागिरीमध्ये काही नद्या या मध्य कोकणामध्ये येतील, काही नद्या दक्षिण कोकणामध्ये येतील. असं विस्तार आहे त्यांचं. ठीक आहे, आपण बघूयात, कळून जाईल तुम्हाला, काय अवघड नाही एवढं. कळतं कुठं कुठं आपण तुम्ही लक्ष द्यायचं. नद्यांचा क्रम किंवा कोणती नदी आहे, उगमस्थान प्रत्येक नदीचं लक्षात ठेवायचं नाही, एका दुसरा असेल तेवढंच लक्षात ठेवायचं. नद्यांची लांबी पण प्रत्येक नदीचं लक्षात ठेवायचं नाही, एका दुसरा असेल तेवढंच लक्षात ठेवायचं. कळतं? आणि कोणत्या नदीवरती कोणतं खाडी आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे, एवढं जास्त फोकस करायचं. जास्तीत जास्त प्रश्न इथेच विचारतील. मी हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला प्रश्न वाचून दाखवतो, तुम्हाला कळून जाईल ते कशा प्रकारचे प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. बघा, कळेपर्यंत पहिली नदी दमनगंगा. म्हणून ह्या दमनगंगा नदीपासून ते दक्षिणेकडे एक नदी आहे इथं एकदम दक्षिणेकडे. या नदीचं नाव तेरेखोल नदी. तेरेखोल नदी. कथेपर्यंत म्हणून कोकणातील नद्यांचा विस्तार दमनगंगा नदीपासून ते तेरेखोल नदीपर्यंत पसरलेला आहे. कोकणचा विस्तार जो आहे ना, दमनगंगा टू तेरेखोल. कळतं इथपर्यंत? आणि इथं आणखीन एक दक्षिणेकडे छोटीशी नदी आहे इथं अशी, परंतु ते इकडे नाही वाहत, ते तिकडे वाहते. काल बघितलेलं आपण कोल्हापूर जिल्ह्यातील तिल्लारी नदी. हिरण्यकेशी बघितलं होतं आपण. कळतं? हां, हिरण्यकेशी. तर इथं तिल्लारी पण नदी आहे, तिल्लारी नदी इतिवाली. म्हणजे तेरेखोलचे पण दक्षिणेकडे, परंतु ती इकडं पूर्ववाहिनी आहे किंवा आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामधून वाहते. उगम तिचा सिंधुदुर्गमध्ये जरी असला तरी तिचं वाहण्याचं जे काही किंवा जास्तीत जास्त महत्त्व कुठलं आहे, आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे इथं. ओके. इथं दोडामार्ग तुम्हाला तालुका दिसतो इथं या साईडला, परंतु मेन इथं आहे तेरेखोल नदी. तेरेखोल नदीपर्यंतच आपण बघणार आहे. ओके. इकडे आपला महाराष्ट्राचा नकाशा आहे, जे कदाचित तुम्हाला दिसत नाही व्हिडिओमध्ये. ओके, व्हिडिओवाल्यांना सांगितलं मी. कळतं? दमनगंगा तेरेखोल. आता जिल्ह्यामध्ये तुम्हाला पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग लक्षात ठेवायचं. हे ज्यावरती प्रश्न असतात. बघा, आता मी सुरुवातीला काय करतोय, पालघर जिल्ह्यातील सगळं काही सांगतोय. पालघर जिल्ह्यातील नद्या, धरणं कुठले असतील किंवा खाडी कुठले असतील तेवढं. इथे एक नदी आहे छोटीशी, अशा दिशेने वाहते. या नदीचं नाव आहे सूर्या. सूर्या नदी. हां, जवळपास आपण कोकणातील जवळपास 30 ते 35 नद्या बघणार आहे आज, छोट्या मोठ्या सगळ्या मिळून. ओके, 30 ते 35 नद्या. एवढं करा बस झालं, 100% माणूस पास होतो एवढ्यामध्ये. सूर्या नदी कळालं? सूर्या नदी. त्यानंतर या ठिकाणी बघा, दमनगंगा म्हटलो मी, याचा अर्थ दमनगंगा नदीचं उगम कुठं दाखवलं मी? नाशिक जिल्हा पेठ तालुका, है ना. मग
इथं एक नदी उगम पावत होती, त्र्यंबकेश्वर. इकडे बघायचं, हे तुम्हाला पेठ म्हणजे सुरगाणा पेठ. ओके, इथं उगम पावते कुठली? दमणगंगा. परंतु इथं त्र्यंबकेश्वर आहे. त्र्यंबकेश्वरच्या या साईडला 2 नद्या उगम पावतात. त्र्यंबकेश्वरमध्ये थोडंसं पूर्व साईडला जी नदी उगम पावते, जिचं नाव आहे गोदावरी, जे पूर्वेकडेच वाहणार आहे. गोदावरी सगळ्यात महत्त्वाची नदी. ह्या गोदावरीच्या ठिकाणी थोडंसं पश्चिमेकडे, त्र्यंबकेश्वरच्या पश्चिम साईडला थोडंसं एक नदी उगम पावते, जिचं नाव आहे, जी कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी आहे. इथं उगम पावते साधारणतः अशी. कळतं? या नदीचं नाव आहे वैतरणा. वैतरणा नदीची थोडंसं डिटेलमध्ये लक्षात ठेवा. याचं उगम आहे त्र्यंबकेश्वरला, ब्रह्मगिरी टेकड्या थोडक्यात. ब्रह्मगिरी टेकड्या किंवा ब्रह्मगिरीचे डोंगर, त्र्यंबकेश्वर, नाशिक जिल्हा. आणि ही महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी आहे. कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी आहे. जवळपास 154 किलोमीटर याची लांबी आहे. 154 किलोमीटर एवढ्या लांबीची कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी वैतरणा नदी. कळतं इथपर्यंत? 154 किलोमीटर त्र्यंबकेश्वर वैतरणा नदी. मग मी कुठं दाखवलं बघा, सूर्या मी वैतरणा आणून जोडलेलं आहे इथं. म्हणून सूर्या ही कोणत्या नदीची उपनदी आहे? वैतरणा नदीची उपनदी आहे. मग इकडे बघायचं, ह्या सूर्या नदीच्या दक्षिणेला आणखी एक छोटीशी नदी आहे, जी इथं येऊन मिळणार आहे. वैतरणा नदीचीच उपनदी आहे ती. बघा, सूर्या नदी मिळाली इथं. त्यानंतर इथं आणखी एक छोटीशी नदी आहे. या नदीचं नाव आहे पिंजाळ. ओके, मी तुम्हाला क्लिअर येऊन दाखवतो. इकडे बघा, आता ही आहे सूर्या, ही आहे पिंजाळ आणि ही आहे वैतरणा. कळतं इथपर्यंत? आता बघा, सूर्या, पिंजाळ, वैतरणा 3 नद्या झाल्या. ह्या सूर्या नदीवरती, आता हा कुठला जिल्हा आहे? पालघर. ओके, ह्या पालघर जिल्ह्यामध्ये सूर्या नदीवरती एक धरण आहे. इथं काय म्हणतो बघा, पालघर जिल्ह्यामध्ये सूर्या नदीवरती खूप मोठे वा खूप फेमस आहेत असं नाही, अनफेमस छोटेवाले पण आयोग पेपरवर प्रश्न विचारतं, त्यामुळे ते पण बघायचं आपल्याला. प्रश्न जायचं नाही भूगोलामध्ये आउट ऑफ. ओके, सूर्या नदी आहे ना, सूर्या नदीवरती पालघर जिल्ह्यामध्ये इथे एक धरण आहे. धरणाचं नाव आहे धामणी. धामणी धरण, ह्या धामणी धरणाला सूर्या धरण पण म्हणतात. ओके, हां, जर आता बघा असा प्रश्न विचारला, सूर्या धरण खालीपैकी कोणत्या नदीवरती आहे? तुम्ही मला सूर्या नदीवरतीच आहे, एवढं काय विशेष आहे ना? तर त्याचंच उपनाव विचारतील आपल्याला, धामणी कुठं आहे? धामणी नदी, हे धामणी आपण फक्त सापच बघितलंय, याच्या व्यतिरिक्त काय धामणी ऐकलं बी नाही कधी आहे ना. बघा, धामणी धरण सूर्या नदीवरती आहे. सूर्या धरणाचं नाव धामणी आहे. कळतं इथपर्यंत? पुढं पिंजाळ लक्षात ठेवा, वैतरणा नदी लक्षात ठेवा. या वैतरणा नदीवरती एक धरण आहे. आता हां, चला 2 धरणं. वैतरणा नदीवरती ठाणे जिल्ह्यामध्ये 2 धरणं आहेत. वैतरणा नदीवरती ठाणे जिल्ह्यामध्ये मी तर येतो आता. या वैतरणा नदीवरती ठाणे जिल्ह्यामध्ये 2 धरणं आहेत. एक आहे मोडक सागर, म्हणजे मेन वैतरणा धरण. या वैतरणा धरणाचे जलाशयाचं नाव मोडक सागर आहे, म्हणून तुम्ही मोडक सागर जरी लक्षात ठेवलं तरी काय प्रॉब्लेम नाही. हां, वैतरणा धरण, या वैतरणा धरणाचे जलाशयाचं नाव आहे काय? मोडक सागर. म्हणून तुम्ही डायरेक्ट मोडक सागर जरी लिहिला तरी काय अडचण नाही. मोडक सागर धरण कळालं, ठाणे जिल्हा. दुसरं धरण आहे मध्य वैतरणा, हे पण ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. ओके, मध्य वैतरणा धरण. या मध्य वैतरणा धरणाच्या जलाशयाचं नाव काय? बाळासाहेब ठाकरे जलाशय. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जलाशय. कळतं इथपर्यंत? मध्य वैतरणा धरण आणि मोडक सागर धरण 2 धरणं झाली. कळतं इथपर्यंत?
ठाणे जिल्ह्यामध्ये, वैतरणा नदी वरती. बघा आता पुढं इथपर्यंत ठीक आहे. आता पुढं गेल्यानंतर या नदीला आणखी एक छोटीशी नदी येऊन मिळते इथं. हां, पुढं गेल्यानंतर या नदीला आणखी एक छोटीशी नदी येऊन मिळते. कुठं? वैतरणा नदीला. आणि या नदीचं नाव आहे तानसा. तानसा. तानसा नदी वैतरणीची उपनदी आहे, लक्षात ठेवायचं. हां, मग हे सगळे जाऊन कुठे मिळणार पाणी? आपल्या अरबी समुद्राला जाऊन मिळणार. महत्त्वाचं आहे, वाटच बघा. इकडे बघा इथं. आता वैतरणा जाऊन डायरेक्ट कुठे मिळणार? आता हे सगळ्यांचं नद्यांचं पाणी, सूर्या, पिंजाळ, तानसा, तिन्हीचं पाणी, स्वतःचं वैतरणीचं पाणी, तिन्ही जाऊन कुठे मिळणार? या ठिकाणी मिळणार जाऊन इथं. आणि या ठिकाणी आता एक खाडी आहे. खाडीच्या सांगण्याच्या पूर्वी तुम्हाला तानसा धरण सांगतो थोडंसं. तानसा नदीवरती एक डॅम आहे इथं ठाणे जिल्ह्यामध्ये. तानसा नदीवरती एक डॅम आहे. आणि तानसा नदीवरती तानसा धरणच आहे. तिसरं धरण सांगतो आता, तानसा डॅम, तानसा धरण. ओके. आणि या तानसा धरण जलाशयाचं नाव काय? नाना शंकर शेठ जलाशय. नाना जगन्नाथ शंकर शेठ. नाना जगन्नाथ शंकर शेठ. क्लिअर आहे ना? ओके. नाना जगन्नाथ शंकर शेठ, तानसा धरणाचं जलाशयाचं नाव. तानसा धरण कुठं आहे आता? ठाणे जिल्हा. इथपर्यंत ठीक आहे. मग आता वैतरणा नदीच्या मुखाशी इथे एक खाडी आहे या ठिकाणी. आणि या खाडीचं नाव आहे दांतीवरा. दांतीवराची खाडी. जवळपास तुमचे 30-35 नद्या संपतील, 10-15-20 काय आपले खाडे संपतील. तुमचे 15 ते 20 खाड्या पण संपतील आज. ओके. कळतं इथपर्यंत? दांतीवराची खाडी कोणत्या नदीच्या मुखाशी आहे? वैतरणा नदीच्या मुखाशी. आता खाडीमध्ये काय थोडं सांगतो, इकडे बघायचं. माहिती असेल तुम्हाला कदाचित. बघा, हे आपलं कोकण किनारपट्टी आहे. इकडे नदी वाहणार आहे आता असे दिसते ना. समजा ही मोठी नदी आहे. ह्या नदीचं स्पीड जास्त आहे, कारण कोकणातील नद्या सर्वच्या सर्व हे यांचं नद्यांचं स्पीड खूप जास्त आहे, अंतर कमी आहे. मग हे स्पीड जास्त असल्यामुळं ह्या नदी ज्या ठिकाणी ह्या अरबी समुद्राला जाऊन मिळणार आहेत, समुद्राला जाऊन मिळणार, स्पीड जास्त असल्यामुळं ह्या नदीच्या मुखामध्ये ह्या भरती ओहोटीचं जो काही पाणी आहे, समुद्राचं पाणी, ते नदीच्या मुखामध्ये आतपर्यंत जेवढ्यापर्यंत घुसतं. मग हे नदीचं पाणी कसं आहे? गोड आहे ना, हे गोडे पाणी आहे. आणि हे समुद्राचं पाणी कसं आहे? खारे आहे. मग हे खारे पाणी आणि गोडे पाणी जिथपर्यंत हे मिक्स होतं ना, हा दलदलीचा भाग बनतो, यालाच म्हणतो आपण खाडी. पण खाडी कशाला म्हणतात? भरती ओहोटीचं पाणी नदीच्या मुखामध्ये जिथपर्यंत आतमध्ये जातं, हा जो काय दलदलीचा भाग आहे किंवा निमखारे आहे, म्हणजे खाडीतील जे काय पाणी आहे ते आहे निमखारे. निमखारे याचा अर्थ खूप खारट बी नाही आणि खूप गोड बी नाही. मीठ पण जास्त तयार करता येत नाही आणि पेता बी येत नाही, असा कार्यक्रम घेतला खाड्यांचं पाणी. कारण तिथं गोडे पाणी आहे आणि हे खारे पाणी आहे, थोडंसं मिक्स झाले दोन्ही पण. कळतं इथपर्यंत? ठीक आहे. हे आहे तुमचं खाडीचं कन्सेप्ट. इथं बघा, दांतीवराची खाडी कळाला. कुठं? कोणता जिल्हा? पालघर जिल्हा. ह्या पालघर जिल्ह्यामध्ये आणखीन एक खाडी आहे ज्या ठिकाणी नदी कोणती नाही. काय म्हणतो बघा, या ठिकाणी एक खाडी आहे छोटीशी. या ठिकाणी एक खाडी आहे, परंतु त्या ठिकाणी कोणती नदी नाही, त्यामुळे ते खाडी लक्षात ठेवा आता. आणि ही आहे डहाणूची खाडी. डहाणूची खाडी. बस कळतं इथपर्यंत? डहाणूची खाडी, दांतीवरीची खाडी, 2 खाड्या झाल्या आणि बरेचसे आपल्या नद्या झाल्यात. आता थोडंसं दक्षिणेकडे या. हा टोटल सगळा भाग आपला पालघर टोटल जिल्हा आणि ठाण्याचा उत्तरेकडचा जिल्हा, उत्तरेकडचा भाग ठाणे जिल्ह्याचा. इथपर्यंत आपण ठीक आहे, इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. आता थोडंसं दक्षिणेकडे येऊयात. एक नदी आहे, महत्त्वाची नदी आता, म्हणजे कोकणातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लांबीची नदी. कोकणातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लांबीची नदी, जी उगम पावते कुठं? रायगड जिल्हा, राजमाची या ठिकाणी. इथं थोडंसं इथं. ओके. कोणती नदी आता ही आहे? उल्हास नदी. रायगड जिल्हा ज्या वेळेस रायगड जिल्ह्यातील राजमाची या ठिकाणी उगम पावते. राजमाची अगोदर नदीचं नाव उल्हास. राजमाची टेकड्या रायगड जिल्हा या ठिकाणी
उल्हास नदी उगम पावते. सुरुवातीला उल्हास नदी उत्तरेकडे वाहत जाते. काय म्हणतो बघा, सुरुवातीला उल्हास नदी उत्तरेकडे वाहत जाते, त्यानंतर मग पूर्वेकडे वाहते, सॉरी आपल्या पश्चिमेकडे वाहते. टोटल हां, सुरुवातीला उत्तरेकडे, त्यानंतर मग पश्चिमेकडे जाऊन वाहते आणि शेवटी मग अरबी समुद्र जाऊन मिळणार नाही कधी ना कधी. ते कथा इथपर्यंत ठीक आहे. आता बघा, मग ह्या उल्हास नदीची लांबी किती आहे? 122 किलोमीटर. लक्षात ठेवायचं 122 किलोमीटर. फक्त ह्या 2 नद्यांचीच लांबी लक्षात ठेवायचं, बाकीचं कुठलंच नाही. कळतं इथपर्यंत? ह्या 2 नद्यांचीच लांबी लक्षात ठेवा, उल्हास आणि दुसरा आहे वैतरणा. तसं तर दमणगंगा 131 किलोमीटरची आहे, परंतु नका लक्षात ठेवू दमणगंगेचं. उल्हास ठीक आहे. उल्हास, राजमाची टेकड्या, रायगड जिल्हा 122 किलोमीटर. दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लांबीची नदी. सुरुवातीला उत्तरेकडे वाहते, त्यानंतर मग पश्चिमेकडे वाहते. आता बघा, या उल्हास नदीला एक 2-3 उपनद्या येऊन मिळतात. उल्हास नदीला 2-3 उपनद्या येऊन मिळतात. एक आहे या ठिकाणी छोटीशी अशी, हिचं नाव आहे काळू. काय म्हणतो बघा मी, काळू नदी. काळू आणि उल्हास या दोन्हींचा संगम होतो ठाणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी. आणि ज्या ठिकाणी संगम होतो त्या संगमाचं ठिकाण लक्षात ठेवा, कारण तिथं गणपती आहे. हां, त्या ठिकाणी गणपती आहे म्हणून. आणि काळू आणि उल्हासचा संगम होतो ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा या ठिकाणी. संगमाचं नाव आहे टिटवाळा. टिटवाळा या ठिकाणी काळू आणि उल्हासचा संगम होतो. कळतं इथपर्यंत? आता आणखीन 2 उपनद्या आहेत तिथं. उल्हासच्या त्या एरियामध्ये किंवा उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये आणखीन 2 उपनद्या आहेत. परंतु या दोन्ही पण उपनद्या काळूला जाऊन मिळणार आहे ती. ओके, इथं बघा, इथे एक नदी आहे छोटीशी अशी. इथे एक नदी आहे जी आता आपण अजून ठाणे जिल्ह्यातच आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये ही उत्तरेकडून एक नदी येऊन मिळते आणि एक दक्षिणेकडून येऊन मिळते एक नदी. 2 नद्या येऊन मिळतात काळूला. आणि ह्या उत्तरेकडची जी काही नदी आहे ना, हिला म्हणतो आपण भातसा. ही नदी आहे भातसा. समजतं इथपर्यंत? भातसा नदीवरती ठाणे जिल्ह्यामध्ये भातसा धरण पण आहे. ह्याला कधी कधी भातसई पण म्हणतात. भातसई, भातसा एकच, ठाणे जिल्हा. ओके, भातसा नदी कळाल्यापर्यंत आता ठाणे, किंवा असं जर प्रश्न विचारलं भातसा धरण कोणत्या नदीवरती विचारत नाही, कारण भातसा नदीच आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये विचारतील? ठाणे जिल्हा. कळतं इथपर्यंत? आता तुम्हाला असं जरी प्रश्न विचारला उत्तरेकडून दक्षिणेकडे धरणाचा क्रम लावा तरी येतं, याच्यामध्ये नद्यांचा क्रम लावा तरी येतं. चला सोपा. लास्टला प्रश्न ह्याच्यावरती कसं विचारतील किंवा कसं विचारलेलं आहेत आयोगानं ते पण वाचून दाखवतो. कळतं इथपर्यंत? भातसा, काळू. आणि इथे एक छोटीशी नदी तुम्हाला दाखवली मी दक्षिणेकडे, याचं नाव आहे मुरबाडी. मुरबाडी. कळतं इथपर्यंत? उल्हास नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. भातसा, काळू, मुरबाडी, उल्हास है ना. भातसा, काळू, मुरबाडी आणि उल्हास. ओके, कळतं? कुणाला अडचण एवढ्यामध्ये आता? हे मुरबाडी आहे. मुरबाडी लक्षात ठेवायचं, उरमोडी नाही. भातसा, काळू, मुरबाडी, उल्हास. आता थोडंसं कार्यक्रम उल्हास नदीचं. ह्या उल्हास नदी बघा रायगड जिल्ह्यामध्ये उगम आहे, राजमाची टेकड्यामध्ये. रायगड जिल्ह्यामधून वाहत असताना या नदीच्या काठावरती एक रायगड जिल्ह्यातील एक तालुका आहे. ओके, ह्या नकाशामध्ये बघा कळून जाईल. इथं उगम आहे रायगड जिल्ह्यामध्ये. आणि इथून अशी वाहते सुरुवातीला उत्तरेकडे, त्यानंतर मग अशी वाहते. इथं बघा एक्झॅक्ट इथं उगम आहे. इथून असं असे मग इथं पालघरच्या दक्षिणेला इथं वसईच्या खाडीमध्ये. हां, म्हणून इथून असं वाहत असताना या नदीच्या काठावरती एक तालुका आहे, कर्जत तालुका. ओके, कर्जत तालुका कोणत्या नदीच्या काठी आहे? उल्हास नदी. लक्षात ठेवायचे, इथं आहे कर्जत. आता इथं जागा कमी, माहिती जास्त आहे, त्यामुळे थोडंसं मी बारीक लिहितो. बघा तुम्हाला दिसत असेल तर. कर्जत तालुका कोणत्या नदीच्या काठी? उल्हास. कळतं इथपर्यंत? आणि सगळ्यात महत्त्वाचं एक जिल्ह्याचं ठिकाण आहे, इथं आहे ठाणे. ठाणे, इथं ठाणे पण आहे. म्हणून ठाणे आणि कर्जत दोन्ही पण ठिकाणे कोणत्या नदीच्या काठावरती आहेत? उल्हास नदीच्या काठावरती. ठाणे समजलं? बघा आता मुंबई तेवढं सांगतो.
मुंबई सांगतो आणि ठाणे तेवढं आता सांगितलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त बाकीचे सगळे जवळपास 18 ते 20 जिल्ह्यांचं ठिकाण कोणत्या ना कोणत्या नदीच्या काठी आहे. आपण जस्ट लास्टला रिव्हिजन करूयात सगळं टोटल. कळतं? भंडारा, त्यानंतर मग आपलं पुणे, जळगाव, हिंगोली, त्यानंतर आपले जेवढे पण आहेत चंद्रपूर वगैरे, नागपूर वगैरे. ठाणे समजलं इथपर्यंत. एवढीच गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. पुढं आल्यानंतर उल्हास नदी ज्या ठिकाणी जाऊन समुद्राला मिळणार आहे, आता कुठं अरबी समुद्राला जाऊन मिळणार आहे, त्या ठिकाणी तिथे 2 फाटे फुटतात. म्हणून तो तुम्हाला दाखवले मी 2 फाटे आहेत. उल्हास नदीचे समुद्राला मिळण्याच्या ठिकाणी 2 फाटे फुटतात. एक जो आहे ना तो थोडासा दक्षिणेकडे जातो आणि एक जो आहे ना तो सरळ पश्चिमेकडे तसं जाऊन मिळणार. ओके. इथं म्हणून इथं 2 खाडे येते. उल्हास नदीच्या मुखावरती 2 खाडे येते. एक वालं हे उत्तरेकडचं इथलं हे आहे वसईची खाडी. वसईची खाडी, वसईची खाडी कोणत्या नदीच्या मुखाशी? उल्हास नदी. त्यानंतर हां जी दक्षिणेकडे येते ना ती दक्षिणेकडे आलेली जी काय त्या एक ठाण्याची खाडी. ठाण्याची खाडी. कळतं? आता म्हणून उल्हास नदीच्या मुखाशी 2 खाडी येते. वसईची खाडी, ठाण्याची खाडी. समजलं इथपर्यंत? आता आपल्या 4 खाड्या झाल्यात आता इथपर्यंत. इथं तुमचा एंड कार्यक्रम कुठला? पालघर आणि ठाणेचा. पालघर, ठाणे आणि हे 7-8 नद्यांचं. हां बरोबर की. वसईची खाडी पालघर जिल्ह्यामध्ये आहे, ठाण्याची खाडी ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. हां जिल्हा पण महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. वसईची खाडी पालघर जिल्हा. कारण वसई नावाचा सेपरेट तालुकाच आहे पालघर जिल्ह्यामध्ये. कळतो? इथं आहे वसई. पालघर जिल्ह्याचा एक प्रश्न आहे आज डिपार्टमेंटल PSIला. मी तुम्हाला लास्टला वाचून दाखवतो. आपण ते घेऊयात एक 10 मिनिट. आउट ऑफ ज्यांनी आज पेपरला गेले होते ना, जे काही इतकं भारी वाटलं असेल त्यांना, आपले जर विद्यार्थी असलेच नाही तरी आउट ऑफ आहेत. इतिहासाला आउट ऑफ, भूगोलला आउट ऑफ, त्यानंतर मग हां आउट ऑफ सिंगल पण चुकणार नाही. सिंगल पण चुकणार नाही. आउट ऑफ आहेत त्यांना. त्यानंतर इतिहास भूगोल तरी आउट ऑफच. इतिहास भूगोल समाजसुधारक. त्यानंतर मग इकॉनॉमिक्सचे थोडेफार त्याचे चुकले तर चुकले, ते पण बऱ्यापैकी येतील बरोबर. ओके. आजचा पेपर खूप सोपा होता, तुम्ही बघितलं असेल. डिपार्टमेंटलचा म्हणतो मी. ओके. बघा इकडे बघायचं आता. कळतं इथपर्यंत? एवढा एरिया कळाला. आता पुन्हा काय अडचण याच्यामध्ये? चला पुढं. आता कार्यक्रम संपवत आपण मुंबई शहर मुंबई उपनगरचं. ओके. हां ओके. आता बघूयात आपण मुंबई शहर मुंबई उपनगरचा कार्यक्रम. इकडे बघायचं. आता इथं जागा कमी आहे, काय म्हणतो बघा, इथं जागा कमी असल्यामुळं मी मुंबई शहर मुंबई उपनगर इथे येतो टोटल. कळतं इथपर्यंत? मुंबई शहर दक्षिणेकडे आहे, मुंबई उपनगर उत्तरेकडे. समजतं? हा भाग इथे बघा. मुंबई शहर हा दक्षिणेकडचा आणि हा हिरव्या कलरचा आहे ना तो आहे मुंबई उपनगर. ओके. मग आता इथे 3 नद्या 3 खाड्या सांगतो जे मुंबई शहर मुंबई उपनगरमध्ये आहेत किंवा मुंबई जिल्ह्यामध्ये आहेत. 3 नद्या 3 खाडी. एक आहे असं ना सरळ तुम्ही बॉक्स जरी लिहिलं ते केलं तरी चालतं. एक पहिली नदी, दुसरी नदी, तिसरी नदी. सरळ काढा 3 नद्या. 3 नद्या. या नदीचं नाव आहे, पहिलं आहे दहिसर नदी. दहिसर नदी. हां मी इकडं नदी लिहितो, इकडं खाडी लिहितो. कळतं इथपर्यंत? कोणत्या नदीच्या मुखाशी कोणती खाडी आहे ती? दहिसर नदी. दहिसर नदीच्या मुखाशी कोणत्या खाडी आहे? मनोरीची खाडी. मनोरी खाडी. मनोरी खाडीचं दुसरं नाव पण आहे गेवराई खाडी पण त्याला, लक्षात ठेवायचं. मनोरीला म्हणतो आपण गेवराई. गेवराईची खाडी. समजतं इथपर्यंत? मनोरी खाडी. हां मनोरी खाडी कोणत्या नदीच्या मुखाशी आहे? दहिसर. असं लक्षात ठेवायचं. दम लक्षात ठेवा. दम म्हणजे दहिसर मनोरी. क्लिअर? त्यानंतर हिथं आहे ओशिवरा नदी. नदी ही ओशिवरा नदी. ओशिवरा नदी. ओशिवरा नदीच्या मुखाशी कोणती खाडी असेल आता? मालाड. मालाडची खाडी. मालाड. या मालाडचं
ठीक आहे, एवढं तर लक्षात ठेवा. मालाडची खाडी कळतं. ओशिवरा मालाड हे जे दोन्ही आहेत ना, हे दोन्ही आहेत मुंबई उपनगर. मुंबई उपनगर कळतं इथपर्यंत. दहिसर ओशिवरा दोन्ही नद्या, मनोरी मालाड दोन्ही पण खाड्या, मुंबई उपनगर. समजलं इथपर्यंत. हां, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची सगळ्यांना आवडणारी नदी आहे मिठी नदी. मिठी नदी आपण सध्या मुंबईमध्ये आहे. मिठी नदी आणि मिठी नदीच्या मुखाशी कोणती खाडी आहे? माहीमची खाडी. माहीम, माहीमची खाडी. माहीमला पण दुसरं नाव आहे एक, याला म्हणतो पण मोरवेची खाडी. मोरवे, मोरवे मारवे एक. ओके चला. आणि हे आहे मुंबई शहर. मुंबई शहर. हां, आणखीन मुंबईचं टोटल डिटेलमध्ये बघायचं असेल ना, आपला मुंबई जिल्हा बघून घ्या तुम्ही. मुंबई जिल्ह्यामध्ये मुंबई शहर मुंबई उपनगर दोन्ही पण मी सांगितलेलं आहे डिटेलमध्ये. मग त्याच्यामध्ये नद्या असतील किंवा आपले कुठले संस्था असतील महत्त्वाच्या संशोधन संस्था कुठले पण डिटेलमध्ये आपण बघितलेलं आहे. मुंबई जिल्हा बघून घ्या, आज तुमचा होमवर्क मुंबई जिल्हा. ओके कळलेपर्यंत दहिसर ओशिवरा मिठी असं लक्षात ठेवायचं. दम ओमा, दम ओमा मिमा. दम ओमा मिमा. दम म्हणजे दहिसर मनोरची खाडी, ओमा म्हणजे ओशिवरी मालाडची खाडी, मिमा म्हणजे मिठी आणि माहीमची खाडी. कळतं इथपर्यंत. कधी कधी जोड्यालावर पण कधी कधी येऊ शकतो. हे आहे आपलं टोटल मुंबई शहर मुंबई उपनगर. पुन्हा अडचण एवढ्यामध्ये आता. ओके चला आता खाली बघू तिकडे. आता इथंपर्यंत उल्हास नदीपर्यंत हे आहे उत्तर कोकण. उत्तर मध्य दक्षिण वालं कोकण. तीन भागामध्ये सांगतो मी. हे टोटल जेवढं पण आता बघितलं आपण, आता आपण उत्तर कोकण संपलेलं आहे आपलं, दमणगंगा टू उल्हासपर्यंत. ओके आता आपण एंट्री करतोय आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये. महत्त्वाचं आहे पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सॉरी रायगड. हां पालघर संपलंय. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. बघा आता इथे एक नदी आहे महत्त्वाची. आता इथं जागा पण नाही आपलं पुरणार नाही. ठीक आहे तरी दाखवतो बघा. इथं अशी इथं जाऊन मिळणारी नदी आहे. ही नदी आहे छोटीशी. ओके या नदीचं नाव आहे पाताळगंगा. पाताळ गंगा नदी. ओके पाताळगंगा नदी ही वाली. पाताळगंगा नदी, पाताळगंगा. पाताळगंगा नदी ही ठाणे आणि रायगड दोन्हीच्या सीमेवरून वाहते. कळतं. पाताळगंगा नदी ठाणे इथून आता इथून या ठिकाणी जाऊन मिळणार आता ही नदी. जसं तुम्हाला रेड दिसतो ना हवाला इथून. हां ठाणे आणि पालघर, ठाणे आणि रायगडची सीमा पाताळगंगा नदी. समजल्यापर्यंत या पाताळगंगा नदीवरती एक खाडी आहे. इथं पाताळगंगा नदीवरती एक खाडी आहे पनवेलची खाडी. पनवेलची खाडी, पनवेलची खाडी इथं पाताळगंगा नदीच्या मुखाशी. कळतं इथपर्यंत कुणाला अडचण. या पाताळगंगा नदीवरती एक तालुका आहे. इथं बघायचं हा तालुका. हां कर्जतच्या दक्षिणेकडचा तालुका. कर्जत तालुका इथे दिसतो तुम्हाला. कर्जत तालुका कोणत्या नदीच्या काठी आहे? उल्हास. कर्जत दक्षिणेकडे आणखी एक तालुका इथं खालापूर तालुका तुम्हाला दिसतं. खालापूर. ओके खालापूर तालुका कोणत्या नदीच्या काठावरती आहे? पाताळगंगा. इथं आहे खालापूर. हां मी लिहायला जागा कमी आहे त्यामुळे तुम्हाला फक्त सांगतो, तुम्ही लिहून घ्या. इथं आहे खालापूर. खालापूर तालुका. खालापूर तालुका. आणि खाडी कोणती? पनवेलची खाडी. रायगड जिल्हा. रायगड जिल्ह्यामध्ये आपण आहे सध्या. कळतं इथपर्यंत कोणाला अडचण. चला पुढं. या ठिकाणी छोटीशी आणखी नदी आहे. नद्या भरपूर येतात इथं. ओके पाताळगंगा नदीच्या खाली एक छोटीशी नदी आहे. नदीचं नाव आहे भोगावती नदी. ओके जागा पुरत नाही एवढ्या नद्या येते. लिहायला जागा पुरत नाही एवढ्या नद्या आहेत. ओके
आता थोडंसं त्याच्याकडे खाली आलो आपण, पाताळगंगा नदीच्या खाली इथं आपण. ओके, ही पाताळगंगा आहे आणि ही आहे भोगावती नदी. भोगावती नदी इथे एक आहे आणि हे कुठं आहे भोगावती नदी? कोल्हापूरमध्ये एक आहे भोगावती. आणि हे कुठं आहे? सिन्नरची पण उपनदी आहे है ना. 3 भोगावती झाल्या आपण. हां, मोहोळमधली म्हणजे सिन्नरची उपनदी. हां, मोहोळ तालुका सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुक्यात मिळणारी एक नदी भोगावती नदी. त्यानंतर आहे दुसरी भोगावती आपल्या पंचगंगेची उपनदी कोल्हापूरमध्ये. आणि तिसरी भोगावती नदी ही कुणाला मिळत नाही, उपनदी नाही, ही डायरेक्ट समुद्राला. कळतं? ही तुम्हाला तालुका दिसतो इकडे बघा. परत भोगावती नदीच्या काठी पण एक तालुका आहे इकडे बघा. आता इथं खाडी नाही परंतु तालुका लक्षात ठेवा. खालापूर तालुका संपलं. खालापूर तालुक्याच्या दक्षिणेकडे इथे एक तुम्हाला तालुका दिसतात, पेन. पेन दिसतो, पेन. पेन तालुका जो काय आहे तो भोगावती नदीच्या काठी आहे. इथं आहे पेन. पेन पेन तालुका. पेन तालुका खूप फेमस आहे, गाजला एका भारतामध्ये. कसं काय? कोण सांगतंय? पेन तालुका खूप गाजलेला आहे. जरी तालुका जरी गाजला नसेल तरी त्यांनी एका व्यक्तीने गाजवलं आहे ते. रमन मॅक्सीचे पुरस्कार पहिले विजेते कोण आहेत? हां, आचार्य विनोबा भावे यांचं गावाचं नाव आहे गागोदे. आचार्य विनोबा भावे यांचं गाव कुठलं? जन्मगाव गागोदे. परंतु ते कुठे येतं? पेन तालुका, रायगड जिल्हा. हां, तालुका महत्त्वाचा आहे म्हणून तो तुम्हाला दिलेला आहे. भोगावती नदीच्या काठावरती पेन तालुका आहे. कुणा का अडचण एवढ्यामध्ये आता समजा इथपर्यंत ठीक आहे. पुढं दक्षिणेकडे आणखीन एक या. हिता आणखीन एक नदी आहे छोटीशी भोगावती नदीच्या दक्षिणेकडे आणि हिचं नाव आहे अंबा. अंबा नदी. अंबा अंबा नदी. नद्या भरपूर आहेत. इथं गडबड आहे बघा सगळं. आता मी सांगतो तसंच एक एक लाईन वाढा आणि तिथं लिहा. जरी तुम्ही इथं जर तुम्हाला जागा नसेल तरी असं बाण काढून त्याला दुसरीकडे घ्या, तिथं दाखवा तुम्ही त्याला. कळतं? अंबा नदी. अंबा नदी भोगावतीच्या दक्षिणेकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा पण येतं. अंबा नदी कळतं इथपर्यंत. या अंबा नदीच्या मुखावरती एक खाडी आहे इथं, ही खाडी. आणि खाडीचं नाव आहे धरमतरची खाडी. धरमतर. 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 अंध लक्षात ठेवा. असं लक्षात ठेवायचं सगळे. इथले तुम्ही पाप. पाप म्हणजे पाताळगंगा पनवेलची खाडी. खाडा लक्षात ठेवायचे सगळे. हां, असं लक्षात राहतात सगळे. पाप म्हणजे पाताळगंगा पनवेलची खाडी. पहिलं जो काय अक्षर आहे ना तो आहे नदीचं, दुसरं जे अक्षर आहे ना ते आहे खाडीचं. इथं पण तसंच आहे बघा. इथं वैदा. वैदा. वैदा म्हणजे वैतरणा दांतीवरा. उव उठा. उव उठा म्हणजे उल्हास आणि वसई, उल्हास आणि ठाणे. कथेपर्यंत. आणि पाप तुम्हाला लक्षात आलेलं आता. धरमतर अंध. अंध म्हणजे अंबा. अंबा धरमतरची खाडी है ना. अंबा धरमतरची खाडी. अंध लक्षात ठेवा. पुढं हिच्या दक्षिणेला आणखी एक नदी आहे इथं आणि या नदीचं नाव आहे कुंडलिका. कुंडलिका नदी. कुंडलिका नदी अंबा नदीच्या दक्षिणेला. अंबा नदीच्या दक्षिणेला आणखी एक नदी आहे कुंडलिका नदी. कुंडलिका कथेपर्यंत. हां, आता अंबा आहे ना, अंबा नदीच्या काठावरती पण एक तालुका आहे. इथं सांगून टाकतो. हां, कसं लक्षात ठेवायचं इकडे व्हायचं. आंब्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात? आम्र. आम म्हणायचं नाही, आम हिंदी होतं. आम्र ना. आम्रपाली लक्षात ठेवायचं. आम्रपाली. आम्रपाली याचा अर्थ आंबा. पाली. पाली जो आहे ना तो तालुक्याचं ठिकाण आहे. पाली याचा अर्थ सुधागड तालुका. ओके, सुधागड तालुक्याचं मुख्यालय पालीला आहे. तुम्हाला इथे दिसतं सुधागड तालुका, सुधागड पाली. हां, तो जो आहे ना तो अंबा नदीच्या काठावरती. अंबा नदीच्या काठावरती आहे पाली तालुका. पाली. कोकणातील कोणत्या नदीवरती कोणता तालुका आहे अजून पेपरला आलेलं नाही. मेन्सला येऊ शकतं, इथून पुढे कधी पण येऊ शकतं. कळतं? त्यामुळे हे आत्ताच तयारी तुमची छोटी छोटी थोडं. अंबा पाली. आम्रपाली लक्षात राहिलं. आता आम्रपाली लक्षात राहिलं.
त्यानंतर आता इथं पण लक्षात राहतं बघा, कर्जत. कर्जत कसं, उल्हासचं उधार घ्यायचं, कर्जतचं पण कर्ज घ्यायचं, असं लक्षात राहतं. उल्हासचं ऊ आलं उधार घ्यायचं, कर्जतचं कर्ज घ्यायचं, शेवटी कर्ज उधार एकच. प्रत्येकपर्यंत असं लक्षात घ्यायचं. काहीतरी करा पण लक्षात ठेवा. लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. ती तर आहे कुंडलिका. कुंडलिका नदी. कुंडलिका नदी ज्या ठिकाणी जाऊन मिळते त्याच्या मुखाशी एक खाडी आहे इथं, रोहाची खाडी. रोहा, ह्याला कधी कधी रोह्याची खाडी पण म्हणतात. रोह्याची खाडी, रोहाची खाडी एकच. कुंडलिका नदीच्या मुखाशी रोहा रोह्या आहे. ओके, कळतेपर्यंत. कुंडलिका नदीवरतीचं दोन गोष्टी सांगतो आता. एक, कुंडलिका नदीच्या काठावरती इथे एक धरण आहे. कुंडलिका नदीवरती रायगड जिल्ह्यामध्ये एक धरण आहे, ज्याचं नाव आहे, धरण कुठे गेले आपले, हां इथे चौथं. ओके, इथं सांगतो धरण. धरणाचं नाव आहे डोलावहळ. डोलावहळ धरणाचं नाव आहे डोलावहळ धरण, रायगड जिल्हा, कुंडलिका नदी. ओके, कुंडलिका नदी, डोलावहळ धरण, रायगड जिल्हा. जिल्हा मात्र रायगड करा, रायगड जिल्हा. कळतं. याच कुंडलिका नदीच्या काठावरती एक तालुका आहे परत. कोणता तालुका असेल गेस करा. आता रोह्याची खाडी म्हटलं तर रोहा तालुका आहे एक. रोहा, हे तुम्हाला रोहा दिसतो तालुका, रायगडच्या दक्षिणेकडे इथं रोहा तालुका. हा रोहा तालुका कोणत्या नदीच्या काठावरती आहे, कुंडलिका. कुंडलिका नदीच्या मुखाशी रोहाची खाडी आहे. रोहा जो काय तालुका आहे तो देखील कुंडलिका नदीच्या काठावरतीच आहे. आणि याच कुंडलिका नदीच्या काठावरती रोहा तालुक्यामध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये एक धरण आहे, तो म्हणजे डोलावहळ धरण. समज इथपर्यंत कुणाला अडचण. कुंडलिका समजला, कुंडलिका. चला, कुंडलिका थोडंसं कुंडली बिघडायच्या अगोदर खाली येऊयात. आता इथं आणखीन एक काय नदी आहे, दक्षिण आणखीन एक नदी. थोडंसं मी लांब करतो आता, कारण आपल्याला एक गचाळ झाली. तर थोडंसं दक्षिणेकडे दाखवतो. ओके, इकडे पण आहेत अजून भरपूर नद्या. इथं कार्यक्रम लय अवघड आहे बाबा रत्नागिरीचं, है ना. रत्नागिरीमध्ये जसं इथं तुम्हाला भरपूर सांगितलं नाही, इथं पण भरपूर येते. इथं पण 7-8 येतील आता एकाच जिल्ह्यामध्ये. काय ना, सावकाश थोडं एक एक लक्षात ठेवत पुढे जाऊयात. बघा, कळलं, कुंडलिका कळलं. कुंडलिका नदीच्या दक्षिणेला आणखी एक नदी आहे. या नदीचं नाव आहे काळ. काळ नदी. काळ, हां, काळ. काळ कळतं. रोहाची खाडी, कुंडलिका. हां, कुरो लक्षात ठेवायचं. कुरो म्हणजे कुंडलिका रोहा. कुरो, कुंडलिका, रोहा. काळ. ओके, काळ नदीच्या मुखाशी एक खाडी आहे इथं खाडीचं नाव आहे राजापूरची खाडी. काळ नदीच्या मुखाशी कोणती खाडी आहे, राजापूरची खाडी. जिल्हा कुठला, रायगड. रायगड जिल्हा, राजापूरची खाडी. कळतं इथपर्यंत. असं लक्षात ठेवायचं. राजा कसा आहे, काळा आहे. राजा कसा आहे, राजा काळा आहे, त्यामुळं रायगडला फिरायला गेलाय. चला, ओके, राजा काळा असल्यामुळे रायगडला फिरायला गेलाय. मुंबईला नाही गेला, रायगडला गेलाय. समजलं इथपर्यंत. काळ कळालं इथपर्यंत. इथंपर्यंत लक्षात ठेवा. इथंपर्यंत ठीक आहे आपलं. आता त्याच्या दक्षिणेकडे आल्यानंतर आता इथून स्टार्ट झाला आपला रत्नागिरी जिल्हा. म्हणून रत्नागिरी जिल्हा आणि रायगड जिल्हा या दोन्हींच्या जिल्ह्यांच्या सीमेवर वाहणारी एक नदी आहे, खूप महत्त्वाची, जी इथं आहे आता. आणि या नदीचं नाव आहे सावित्री. फेरी IMP नदी. सावित्री नदी. सावित्री नदी. मी याला बॉक्स करतो कारण ही दोन्ही जिल्ह्यांची बाउंड्री आहे म्हणून. मी पातागंगेला पण बॉक्स करतो कारण ही पण बाउंड्री आहे. ओके, सावित्री नदी, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्ह्यांची सीमा. पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, सावित्री नदीच्या मुखाशी कोणती खाडी आहे, बाणकोट. बाणकोटची खाडी. बाणकोटची खाडी, सावित्री नदी. समज इथपर्यंत. या सावित्री नदीला आणखीन एक छोटीशी नदी मिळते. तुम्हाला तालुका माहिती आहे, महाड. हे बघा, इथे महाड तालुका तुम्हाला सर्वात इथलं
हां, सेकंड लास्ट सर्वात दक्षिणेकडचा तालुका रायगड जिल्हावाला है ना. सर्वात दक्षिणेकडे रायगड जिल्ह्यातील तालुका पोलादपूर आहे, लक्षात ठेवायचं. इथं बघा असा हा पोलादपूर. हां, हा जो काही महाड दिसतो ना, या महाडमध्ये या सावित्री नदीला एक नदी येऊन मिळते इथं उत्तरेकडून. महाडमध्ये संगम आहे त्यांचा. महाडमध्ये संगमाच्या ठिकाणी सावित्री नदीला एक नदी येऊन मिळते. हिचं नाव काय? गांधारी नदी किंवा गांधारी नदी. गांधारी नदी कळतं इथपर्यंत. गांधारी नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? सावित्री. कुठे जाऊन मिळणार? महाडला. इथं महाड. चला महाड किंवा महाड जरी विचारलं कोणत्या नदीचे काठी आहे तर तुम्हाला सावित्री उत्तर मिळेल. कळतं इथपर्यंत. महाड तालुका कोणत्या नदीचे काठी आहे? सावित्री नदी. इथं समजलं इथपर्यंत. कुणा काय अडचण एवढ्यामध्ये आता क्लिअर समजलं. ह्या महाडच्या किंवा सावित्री नदीच्या काठावरच आणखी एक तालुका आहे, पोलादपूर. पोलादपूर जो आहे ना तो पण सावित्री नदीच्या काठावरतीच आहे. इथं करा किंवा ॲक्च्युली पोलादपूर इथं येतं पाठीमागं. ओके, पोलादपूर पण लक्षात ठेवा. पोलादपूर तालुका आणि महाड तालुका. पोलादपूर इथं येतं. हे बघा रायगडमध्येच आपण अजून रायगडमध्येच आहे. इथं बघा इथं पोलादपूर म्हणजे इथं उगम पावती ती नदी. आणि इथं अगोदर पोलादपूरला भेटते, पोलादी पुरुषाची पंथी. मग महाडला येते. हां, मग आंबेडकरांचं महाराज 14 तळ सत्याग्रह है ना. मग गांधार पण येऊन तिथं मिळणार. मग ही बाँड्रीवरती येणार इथं. कळतं. मग रायगड रत्नागिरीची बाँड्री. मग बाँड्री हितानंतर हे बघा हिथं आता घुसते आतमध्ये. इथं श्रीवर्धन आणि मंडणगडचा तालुका दोन्हीच्या मध्ये इथं. आणि मग त्याच्या काठावरती आहे बाणकोटची खाडी. पुन्हा काय अडचण एवढ्यामध्ये आता? सावित्री नदी, रायगड रत्नागिरीची सीमा, महाड खालापूर तालुका, गांधार तिची उपनदी. समजपर्यंत. आता ही बाँड्रीवरची आहे. ह्याच्यानंतर जेवढ्या पण नद्या आपण बघणार इथंपर्यंतच्या सगळ्या रत्नागिरी जिल्ह्यातील असतील. ओके, आता इथं बघायचं. आता सर्वच्या सर्व रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या लक्षात ठेवण्यासाठी उत्तरेकडून दक्षिणेकडे एक ट्रिक सांगतो मी आता. हां, बाकीचं कुठंच ट्रिक बघायचं नाही. आता मी कुठं ट्रिकनुसार शिकवलं का इथं? अजिबात नाही. ओके, आता इथं प्रत्येक नद्याचं एक आद्याक्षर घेऊन ट्रिक बनवले. ट्रिक याचा अर्थ ते सरळ एक लाईनच आहे. ॲज इट इज पास करायची लाईन जी उत्तरेकडून दक्षिणेकडे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांचा क्रम आहे. ओके, ट्रिक अशा इथं लिहितो मी. ओके, बघा 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8 या 8 नद्या आहेत. 8 नद्या ज्या रत्नागिरी जिल्ह्यातून वाहतील. भाजो वशाखा मुकावा एक संस्कृत वाक्य म्हणून पाठ करायचं. ते कुठलं? भाजो वशाखा मुकावा. तिथं आतमध्ये आणखी एक छोटीशी नदी आहे पण मी टाकली नाही. मी सांगताना सांगेन तिथं लक्षात राहतात. ओके, अशा 9 नद्या आहेत एकूण. हां, भाजो वशाखा मुकावा 10 वेळेस वाचा, 50 वेळेस वाचा. लक्षात राहता, सोडून द्या. कळतेपर्यंत रिव्हिजन करायचं. याला विसरतं हे भाजो वशाखा मुकावा. हां, आता हे उत्तरेकडून दक्षिणेकडे आहेत क्रम ह्याचं. हे पण लक्षात ठेवा. हा जो काही क्रम आहे भाजो वशाखा मुकावा हे उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आहे. म्हणजे एवढ्या नद्या आपण इथंपर्यंत बसवणार आहे. आता इथं मी काय करतो, इथं आपला सिंधुदुर्ग करतो आता. ओके, आता इकडे बघायचं. ह्या 8 नद्या इथं आहे. सर्वात अगोदर भारजा नदी पहिला आहे. भारजा नदी. आता इथं उपनद्या कमी किंवा ठिकाणं वगैरे एका दुसरं कमी. आता नदी आणि खाडी लक्षात ठेवायची आता. ओके, भारजा नदी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण सध्या. आता भारजा नदीच्या मुखाशी एक खाडी आहे. तर त्या केळशीची खाडी. भारजा नदीच्या मुखाशी केळशीची खाडी. समज इथपर्यंत. भारजा, केळशी, रत्नागिरी जिल्हा. पुढं इथं आणखी नदी आहे परंतु ही नदीच फक्त लक्षात ठेवा, हिच्या मुखाशी खाडी नाही. ओके, आणि नदीचं नाव आहे जोग नदी.
जोग नदी. ओके, म्हणजे हे झालं भारजा झालं, जोग पण झाला आपला. या जोग नदी काय सांगितलं मी महत्त्वाचे आहे बघा. जोग नदी महत्त्वाचे आहे कारण या नदीच्या काठावरती एक ठिकाण आहे, तालुक्याचं ठिकाण पण आहे आणि ते रत्नागिरी जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण आहे. कोणतं असेल कोण सांगतंय? कोणतं असेल? रत्नागिरी जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण अनेक तालुका, दापोली. ओके, इथं आहे दापोली तालुका. दापोली तालुका रत्नागिरी जिल्ह्याचं महाबळेश्वर. ओके, दापोली रत्नागिरी जिल्ह्याचं महाबळेश्वर, दापोली थंड हवेचे ठिकाण. ओके, जोग रत्नागिरी जिल्हा आणि जोग नदीच्या काठावरती कुठला आहे? दापोली. समजपर्यंत पुढं भाजो झालं. आता व म्हणजे वशिष्ठी. इथं नदी आहे थोडंसं दक्षिणेकडे, हिचं नाव आहे वशिष्ठी. वशिष्ठी ऋषी होते है ना, तुम्हाला माहिती असेल. वशिष्ठी नदी या ठिकाणी जाऊन अरबी समुद्रात जाऊन मिळणार. ज्या ठिकाणी जाऊन मिळते त्या ठिकाणी खाडी आहे. कुठल्या खाडी असेल? दाभोळची खाडी. वदा, भाके, साबा, कारा, कुरो, पाप, उठा है ना, हे सगळे काय आहेत? नद्यांचं नाव आणि खाडी आहेत सगळे. कथेपर्यंत वशिष्ठी, दाभोळची खाडी. या वशिष्ठी नदीला एक छोटीशी उपनदी येऊन मिळते अशी. हां, आणि या नदीचं नाव आहे जगबुडी. कळतं? जगबुडी वशिष्ठीला जाऊन मिळणार, वशिष्ठी समुद्रात जाऊन मिळणार. ओके, जगबुडी, वशिष्ठी. आणि या वशिष्ठी नदीच्या काठावरती एक परत तालुका आहे. कोणता असेल तालुका? कोण सांगतंय? चिपळूण. वशिष्ठी नदीच्या काठावरती चिपळूण तालुका आहे. चिपळूण तालुका. ओके, कोणा अडचण एवढं येतं वशिष्ठीपर्यंत? ठीक आहे. पुढं आहे पुढची नदी शा म्हणजे शास्त्री नदी. आता 35 नद्या बघणार आहे म्हटल्यानंतर जागा कमी भेटणार नाही एवढ्या, त्याच्यामुळे तिथे गडबड म्हणून तर एक एक स्लो लक्षात ठेवत चालायचं. जोपर्यंत आपण खोलात जात नाही तेरेच्या हां, इथं खोला जाऊन पडत नाही तोपर्यंत संपत नाही. ओके, शास्त्री कळालं? शास्त्री, ह्या शास्त्री नदीच्या मुखाशी एक खाडी आहे. लाल बहादूर शास्त्री यांचा विजय असो म्हणायचं कधी पण. लाल बहादूर शास्त्रींचा जय असो म्हणायचं. ओके, जयगडची खाडी, लाल बहादूर शास्त्रींचा जय असो. ओके, शास्त्री नदी आणि जयगडची खाडी. कथेपर्यंत ह्या शास्त्री नदीला पण एक उपनदी आहे छोटीशी. नाव फक्त लक्षात ठेवा कारण हे उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा आलं तर येऊ शकतं. ओके, बघा शास्त्री. हां, ठीक आहे. शास्त्री नदी कळालं? शास्त्री नदीला एक उपनदी आहे छोटीवाली ही, आणि या नदीचं नाव आहे बाव. ओके, बाव नदी. बाव भाजो वशाखा काय ते करा, त्याला बाब पण जोडामध्ये का चालतं. ओके, बाव नदी, शास्त्री, बाव. उपनद्यांचं मी हे ट्रिक बनवलं नाही. ह्याच्यामध्ये 2 उपनद्या तुम्ही जोडा. एक आहे आपलं जगबुडी आणि दुसरं आहे बाव. ओके, बाव कळालं? बाव. राणी की बाव कुठे आहे? राणी की बाव गुजरातमध्ये आहे. बाव म्हणजे बावडी म्हणजे विहीर. किती रुपयाच्या नोटेवरती आहे? 100 रुपयाच्या नोटेवरती. ओके, परंतु आपली छोटीशी नदी आहे बाव. हे आलं म्हणून नाव सांगितलं. ओके, त्याचं काय ह्याचं काय ते मात्र संबंध नाही. तो इथं वर बावडी.
राणी की वाव. कळतं. बाव कोणत्या नदीची उपनदी आहे? शास्त्री. आणि इथं शास्त्री आणि बावचं संगम आहे. संगमाचं ठिकाण एवढं महत्त्वाचं नाही, परंतु काठावरती कोणतं ठिकाण आहे असं विचारलं तर महत्त्वाचं आहे. काय म्हणतो बघा, शास्त्री नदीच्या काठावरती कोणतं ठिकाण आहे किंवा शास्त्री आणि बावचा संगम कुठं होतं, यांचा संगम कुठं झालेला आहे, तर ते झालेलं आहे खालसावाडीला. खालसावाडी तालुका नाही हा रत्नागिरीमध्ये, लक्षात ठेवायचं. फक्त एक गाव आहे छोटंसं, खालसावाडी किंवा खालसवाडी. या ठिकाणी शास्त्री बावचा संगम झालेला आहे. चला पुढं. आता शास्त्री झालं, बाव पण झालं, खाडी पण झालं. आता आहे शा नंतर का. पुढचं का म्हणजे का काजळी. का काजळी. काजळी आहे सुरुवातीचं, कारण तिथं आपल्या ह्याच्यामध्ये का दोन ठिकाणी आहेत. एक काजळी आहे, दुसरं काजवी आहे. ओके, काजळी काजवी, काजळी काजवी. आता या सुरुवातीला मी घेतलेलं आहे काजळी. या काजळी नदीच्या मुखाशी इथे खाडी आहे. कोणतं खाडी असेल? ज्या ठिकाणी नारळ संशोधन संस्था आहे, भाटे. प्रादेशिक नारळ संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? भाटेला. ओके, प्रादेशिक नारळ संशोधन संस्था भाटेला आहे. आणि आता एक प्रश्न तुम्हाला होमवर्कला विचारतो, व्हिडिओवाल्यांना कमेंटमध्ये सांगतो. ओके, राष्ट्रीय नारळ संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? ओके, कुठं आहे मला कमेंटमध्ये सांगायचं व्हिडिओवाल्यांनी. ओके, काजळी कळालं, भाटे या ठिकाणी महाराष्ट्राचा आहे प्रादेशिक, काजळी भाटे. त्याच्यानंतर मू म्हणजे इथं मुचकुंदी. मुचकुंदी नदी, मुचकुंदी है ना, मुचकुंदी नदी. मुचकुंदी राहिलं सगळे हसतात. काय कारण आहे? कारण पूर्ण आहे. ओके, बघा, पूर्ण नदीच्या मुचकुंदी नदीच्या मुखाशी कोणती खाडी आहे? पूर्णगडची खाडी आहे, म्हणून पूर्ण मुचकुंदी म्हणायचं. हां, पूर्ण किंवा पुरा मुचकुंदी. मुचकुंदी. ओके, MUCHKUNDI. ओके, कळलं पर्यंत? मुचकुंदी पूर्ण. त्यानंतर हां, मुका. मुका म्हणजे हे मुका. वा, कसं भारी, इकडे व्हायचं. मुका वा. का अगोदर का नंतर काय म्हणला? मुका म्हणायचं. का मुका, मग वा, है ना, शेवटी वा. झाल्यानंतर वाच म्हणतो ना आपण. वा म्हणजे त्याला बोलता येत नाही असं. मुका येतो. मू म्हणजे मू झाला आता. का म्हणजे इथं आहे काजवी. काजवी नदी, काजवी. ओके, आता मुका घेतला. आता ओके, इथं आहे मुका वा. तो आता कोण आहे? वीर आहे तो. आता वीर याचा अर्थ हा वी आणि इकडचा र म्हणजे जैतापूर. जैतापूरची खाडी कोणती नदी? काजवी नदी. काजवी नदी, जैतापूरची खाडी. म्हणजे तो जिंकला, जीत झाली बाबा. कोणाची जीत झाली? मुक्याची. मुक्याची जीत झाली बघा आता इथे. म्हणजे जैतापूरची खाडी कोणती नदी? काजवी नदी. कळतं इथपर्यंत? काजवी, जैतापूर. इथं बघायचं आता. हां, ह्या जैतापूरची जी काही खाडी आहे ना, खाडी हे ॲक्च्युली कोणत्या तालुक्यात येतं तर राजापूर तालुका. ओके, काजवी नदीच्या काठावरती एक तालुका इथं, जो रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडचा तालुका आहे, राजापूर. तालुका कुठला आता? राजापूर. ओके, आता इकडे बघायचं. इथं राजापूर तालुका आहे, रत्नागिरी जिल्हा. इथं राजापूर खाडी आहे, रायगड जिल्हा.
कळतं इथपर्यंत? हां, दोन्ही राजापूरमध्ये कन्फ्यूज करायचं नाही. राजापूर हे राजापूर वेगळं आहे आणि हे राजापूर वेगळं आहे. म्हणून रत्नागिरी जिल्ह्याचा जर प्रॉपर तुम्हाला अभ्यास असेल, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडचा तालुका राजापूर तालुका, हां, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात उत्तरकडचा तालुका मंडणगड तालुका. ओके, मंडणगड आणि राजापूर. कळतं इथपर्यंत? म्हणून तुम्हाला एक जुना एक क्वेश्चन होता. आपले काल जयंती झाली कोणाची? हां, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक गाव आहे, मूळ गाव कुठलं असेल? आंबावाडी है ना. तो आंबावाडी कोणत्या तालुक्यात येतं रत्नागिरीमध्ये? तर तो तालुका आहे मंडणगड. समजतं? मंडणगड तालुक्यातील आंबावडे या गावामध्ये जन्म झालेला आहे. म्हणजे जन्म म्हणजे त्यांचं मूळ गाव. ॲक्च्युली महू मध्य प्रदेशमध्ये जन्म आहे आंबेडकरांचं है ना. त्यांचं मूळ गाव कोणत्या तालुक्यात येतं? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. जर तुम्ही रत्नागिरी जिल्ह्याचा फॉर्म भरला पोलीस भरतीवाले तर तुम्हाला प्रश्न 100% येईल तो. समजतं? पुढं जैतापूर आलं. हां, मुका जीत झाली तुमची आता. हां, मुका झाल्यानंतर तुमची जीत झाली, मग तुम्ही झालात वाघ. मग नदी आहे वाघोठणे. हां, तुम्हाला जे पाहिजे ते मिळालं. मग तुम्ही झालात वाघ. हां, वाघ आहेत वाघोठणे, वाघोठणे नदी. हां, तुम्ही झालात वाघ. आता तुम्ही बाँड्रीवरती आहे. तुम्ही वाघ आहे ना, तुम्ही कुणाला भेट नाही आता. म्हणजे तुम्ही रत्नागिरीच्या सर्वात दक्षिणेकडे येतो आता सध्या. रत्नागिरी सर्वात दक्षिणेकडे वाघोठणे खाडी, सॉरी वाघोठणे नदी. वाघोठणे नदीच्या मुखाशी कोणती खाडी नाही, परंतु जैतापूरपर्यंत तुम्ही स्टॉप करा खाडी. समजलेत? परत कुणा काय अडचण? हां, भाजो, भाजो वशाका. अगोदर तुम्हाला भाजलं, नंतर तुम्ही वशाकाकडे गेलात, मग तुम्ही घेतात मुका तिचा, तुम्ही झालात वाघ. असं लक्षात ठेवा, काय प्रॉब्लेम नाही आपल्याकडे. लक्षात ठेवायला प्रश्न आहे म्हणजे कारण हे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. कळतं? नाही तर लक्षात राहिलं मग तुमचं जग बुडतं मध्येच. कळतं? जग बुडी पण आहे मध्येच. हां, जग बुडू नये म्हणून तुम्ही बावडीमध्ये जायचं, म्हणजे विहिरीत पोहून आलात, मग नवीन मुका घेतलात, मग तुम्ही झालात वाघ. कारण तुम्ही जीत झाली, मग तुम्ही वाघ झालात. काहीतरी करा, परंतु लक्षात ठेवा है ना, पेपरला येतं हे सगळं. कळतं इथपर्यंत? हे सगळं कार्यक्रम आपला कुठला आहे? रत्नागिरी जिल्हा. आता रत्नागिरी जिल्ह्याचं एंड. रत्नागिरी जिल्हा आणि दक्षिणेकडे आणखीन एक आता जिल्हा आहे, तो आहे सिंधुदुर्ग जिल्हा. म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर वाहणारी एक नदी आहे अशी. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या सीमेवर वाहणारी नदी आहे शुक. हां, तुम्ही गेलात वाघ, वाघ तुम्ही आहेत म्हणून रत्नागिरीवाले तुम्हाला शुक शुक करालेत. वाघ तुम्ही बाँड्रीवर थांबलात आता. बाँड्रीवरील म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचे जेवढे लोक आहेत ते तुम्हाला शुक शुक करालेत. कारण तुम्ही आहात वाघ, त्यांना वाटलं तुम्ही माकडच आहे. किंवा तुम्हाला वाटलं की म्हणजे त्यांना वाटलं तुम्ही आहे वाघ, त्यांना वाटलं तुम्ही आहे मांजर, म्हणून शुक शुक करालेत त्यांनी. मांजर आणि वाघ एकाच संघातली आहे ती. कळतं? म्हणून कुणाला त्यांना काय म्हणतात? मावशी म्हणतो ना, वाघाची मावशी. हां, ओके. शुक नदी कोणत्या दोन जिल्ह्यांच्या दरम्यान आहे? सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. आणि सावित्री नदी कोणत्या 2 जिल्ह्याच्या दरम्यान आहे? रायगड आणि रत्नागिरी. कळतं? शुक विजय इथं आल्यानंतर म्हणजे शुक नदीच्या मुखाशी कोणती खाडी आहे? विजयदुर्ग. विजयदुर्ग. रत्नागिरी म्हणजे सिंधुदुर्गच्या सीमेवरचे जे लोक आहेत ते तुम्हाला शुक शुक करायलेत. तुम्ही त्यांना सांगताय की मी विजय झालेलो आहे, ऑलरेडी मी विजय झालेलो आहे, मी वाघ आहे, माझं झालेलं आहे. ओके, मी वाजवलेलं आहे. शुक विजयदुर्ग. कळतेपर्यंत? शुक विजय. तुम्हाला प्रश्न असा पण विचारतील, विजयदुर्गची खाडी कोणत्या 2 जिल्ह्यांच्या दरम्यान आहे? तुम्हाला नदी नाही विचारला, आता तुम्हाला विचारलं खाडी. काय सांगणार तुम्ही आता? सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. चला, शुकच्या नंतर जेवढ्या पण खाडी आहेत, काय म्हणतो बघा, शुकच्या नंतर जेवढ्या पण इथं खाडी आहेत, ह्या सगळ्या खाडी बऱ्यापैकी नदी आणि खाडी दोन्ही एकच आहेत, एक वगळता. ओके, चला सुरुवातीला इथे एक नदी आहे. आता आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. ओके, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इथे एक नदी आहे,
या नदीचं नाव आहे देवगड. देवगड नदी, देवगड, देवगड नदी. कळत पर्यंत? देवगड नदीवरती देवगडची खाडी, देवगड नदीवरती देवगडचीच खाडी आहे. त्यानंतर कोणती नदी आहे परत एकदा? इथं देवगड कळालं. देवगडच्या दक्षिणेकडे कोणती नदी आहे? आचरा. आचरा, आचरा, आचरा नदी लक्षात ठेवा. आचरा नदी महत्वाची आहे, कारण आचरा नदीचा उगम जो आहे ना महत्वाच्या ठिकाणी तुम्हाला सांगतो. थांबा आता. आचरा नदीच्या मुखाशी कोणती खाडी आहे? आचराची खाडी. तिथे 2-3 तुम्हाला मी उगमस्थान सांगतो. आचरा. आचऱ्याच्या नंतर आणखी एक नदी आहे. कुठला असेल आता? गड नदी. गड, 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 गड नदी. गड नदी इथं. आता इथं थोडासा अपवाद आहे. ओके. देवगड नदीच्या मुखाशी देवगडची खाडी आहे. म्हणजे इकडचे आहेत तुमच्या खाडी देवगड. आचरा नदीच्या मुखाशी कोणती खाडी आहे? आचराची खाडी. गड नदीच्या मुखाशी कोणती खाडी आहे? कलावलीची खाडी किंवा कालावलीची खाडी. कलावलीची खाडी किंवा कालावलीची खाडी. कलावलीची खाडी कोणत्या नदीच्या मुखाशी आहे? गड नदीच्या मुखाशी. आणि याच गड नदीच्या काठावरतीचे तालुक्याचे ठिकाण आहे. लक्षात पण सोपं राहते हे. ओके. बघा, गड खाडी लक्षात राहिलं. कलावलीची खाडी. क वरनं क घ्यायचं इकडं. कणकवली तालुका, कणकवली तालुका. हां, म्हणून गड नदीच्या मुखाशी कलावलीची खाडी. गड नदीच्या काठावरती कुठलं तालुक्याचं ठिकाण? कणकवली तालुक्याचं ठिकाण. कणकवली, सिंधुदुर्ग जिल्हा. त्यानंतर खाडी आहे, त्यानंतर नदी आहे इथं अशी सेकंड लास्ट. ओके. तर ती आहे कर्लीची खाडी किंवा कर्ली नदी. कर्ली, 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 कर्ली. कर्ली नदीच्या मुखाशी कर्लीची खाडी आहे. कर्ली नदीच्या मुखाशी कर्लीची खाडी. त्यानंतर मग तेरेखोल नदी, तेरेखोलची खाडी. कथेपर्यंत म्हणजे हे असं लक्षात ठेवायचं. इथले इथले म्हणजे सिंधुदुर्गमधील DAGKT असं लक्षात ठेवायचं. उत्तरेकडून दक्षिणेकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुठले कुठले? DAGKT, DAGKT. GK म्हणजे गड आणि कर्ली. टी म्हणजे तेरेखोल. DA म्हणजे देवगड आणि आचरा. ओके. थोडंसं रिव्हिजन केल्यानंतर तुम्हाला सगळं लक्षात राहतं, त्यामुळे काही अवघड नाही आहे. ओके. DAGKT सिंधुदुर्ग जिल्हा इथंपर्यंत तुमचे. हां, आणि तेरेखोल ना सर्वात दक्षिणेकडची तेरेखोल नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते? तेरेखोलची नदी. आता मला सांगायचं आपण घाट बघितले. घाट बघितले. एक सर्वात दक्षिणेकडे आपण एक घाट बघितलं होतं. सर्वात दक्षिणेकडे कोणतं होतं? आंबोली, आंबोली घाट. आंबोली घाटामध्ये उगम पावणारी नदी कोणती आहे? तेरेखोल नदी. आंबोली घाट, आंबोली घाट. ओके. आंबोली घाट. कथेपर्यंत. त्यानंतर आचरा. तुम्हाला आचरा दिसतो? आचरा या नदीचा उगम कुठं आहे? आचरा सांगतो मी. आचरा. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणते कोणते घाट आहेत मला सांगा. आता मी घाट सांगतोय फक्त, म्हणजे साधारणतः आचरा नदीचा उगम कोणत्या घाटामध्ये होईल. हां, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणते कोणते घाट होते? फोंडा होतं, आणखीन आंबा होतं, त्यानंतर आणखी कुठलं होतं?
फोंडा होतं. आणखी कुठलं आंबोली होतं, आंबोली सांगितलं तुम्हाला. एकच आठवतंय, एकच आठवत असेल तर एकच लिहा मग. चला फोंडा. फोंडा घाटामध्ये आचराचा उगम आहे. कोफोंक कळतं आता बघा. कोफोंक म्हणजे कोल्हापूर, फोंडा घाट, कणकवली, म्हणून कणकवली इथंच आहे. कणकवली कळतं. कोल्हापूर ते कणकवलीच्या दरम्यान कोणतं घाट आहे? फोंडा घाट. कोफोंक म्हणून फोंडा घाट. फोंडा घाट कळतं इथपर्यंत. आता तुम्हाला एक होमवर्क देतो, व्हिडिओवालीने कमेंटमध्ये उत्तर द्यायचं. तुम्हाला शास्त्री नदी दिसते, शास्त्री नदी. शास्त्री नदी, शास्त्री नदीचा उगम कोणत्या घाटात होतो हे मला कमेंटमध्ये सांगा. शास्त्री नदीचा उगम कोणत्या घाटात होतो किंवा झालेला आहे. ओके, हे एवढं तुमचे कोकण नदी प्रणाली किंवा टोटल कोकणातील सर्व खाड्या नदी तुमचे काही महत्त्वाचे असतील एवढे. उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा, दक्षिणकडून उत्तरेकडे लावा, कुठून कसं पण लावा, लावता आलं पाहिजे. आता कळतं पण कुणाला अडचण पाठीमागे तिकडं कळतं ना. बघ किती नदी झाल्या एकदम मोजा आणि व्यवस्थितपणे सगळं डिटेलमध्ये रिव्हिजन करायला कंटिन्यू बार 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 बार. जोपर्यंत तुम्ही रिव्हिजन करत नाही ना तोपर्यंत हे लय अवघड कार्यक्रम आहे. कारण हे व्यवस्थितपणे एकाखाली एक व्यवस्थितपणे टिक 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 सांगणं लय अवघड का मुश्किल आहे. हे लक्षात राहून पेपरला तर भाग वेगळा है ना. तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठं काही गल्ला झाली नाही, चूक येतं कुठं काहीच झालेलं नाही. हे व्यवस्थितपणे तुम्हाला सांगितलेलं आहे मी. 1 तास खाल्लं परंतु परफेक्ट. कोकणातील नद्या खाड्या कोणतं जरी आलं ना आता प्रश्न तुमचा चुकणार नाही, बिलकुल चुकणार नाही. समजलं इथपर्यंत. ओके, आता बघा इथं. आता सेपरेट जरी बघितलं तुम्हाला, पालघर जिल्ह्यातील खाडे सांगा उत्तरेकडून दक्षिणेकडे. रत्नागिरी जिल्ह्यातून उत्तरेकडून दक्षिणेकडे खाड्या लावा किंवा नद्यांचा क्रम सांगा. काहीही जरी विचारलं तरी तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता समज इथपर्यंत कोणाला अडचण. ओके, चा